त्र्यंबक नगर परिषदेत नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न। नमस्कार, मी अमिता गावंडे, कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत। त्र्यंबक नगर परिषदेत नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले। सकाळी ठीक 7:45 त्र्यंबक नगर परिषदेच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला। नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला। यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे गायन केले। या प्रसंगी उपनगराध्यक्षा मंजू वारुणसे, सौ पूजा खाटीकडे, विष्णू तोगाडे, सौ संध्या देवरे, सौ कल्पना लहांगे, अमोल कडलक, ललिता झोले, कैलास चौथे, रंगनाथ जाधव, सौ पल्लवी शिरसाट, सौ लीला कोरडे, प्रशांत गायधनी, कुणाल उगले, सौ रत्नप्रभा कदम, सूरज पाटील, सौ वेदिका पाटणकर, अक्षय भांगरे, आरती लोखंडे, आडके, सौ जयश्री उजे, नितीन रामायणे आदी नगरसेवक नगरसेविकांसह माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, प्रवीण शिरसाट, अशोक लहानगे, संजय कदम, सागर उजे, नामदेव कोरडे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहराच्या विकासाचा ध्यास आणि राष्ट्रप्रेमाची भावना यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होती। प्रशासकीय स्तरावर मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। यावेळी प्रशासकीय अधिकारी विजय जाधव, शहर अभियंता स्वप्नील काकड, सुवर्णा डमरे, जल अभियंता पूर्वा माळी, लेखापाल मोहन नांद्रे यांच्यासह विजय सोनार, हिरामण ठाकरे, चंद्रकांत काळे, शशिकांत भालेराव, राजेश आहिरे, नितीन शिंदे, संजय लगड आणि नगर परिषदेचे इतर कर्मचारी उपस्थित होते। शहराच्या प्रथम नागरिक आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत त्र्यंबक नगर परिषदेने आपला राष्ट्रीय कर्तव्य सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला। त्र्यंबकेश्वरच्या अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।